सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी आज रनला नाही गेलो, थोडंसं घरीच होतो आज. काल घरची खूप कामं होती घरची. कैऱ्या फोडणं झालं, आंबे लावणं झालं सीन, नंतर साफसफाई केली वरच्या रूमची. खूप कामं होती काल, पाणी वगैरे. मग रनला गेलो नाही मी. आणि काल मी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण केली होती. त्याच्या स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे थोडंसं मला झालं, जरा काफ्स वगैरे टाईट झाले होते एकदम. त्याच्यामुळे मी रनला गेलो नाही. मी आता पुस्तक घेऊन बसलो, मस्त निवांत. 1 लिटर पाण्याची बॉटल भरून घेतली आहे, गरम पाण्याची. ती पीत मस्त ती बॉटल संपवायची 1 घंट्यामध्ये. मग वॉटर इंटेक कसं बॅलन्स होतं बॉडीमध्ये. मला मस्त मला दाखवतो. कविभूषणाचे छंद मी सकाळी मला खूप आवडतात वाचायला किंवा म्हणायला, खूप आवडतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक छंद ऐकवतो. मी खूप छान आहे. म्हणजे मला असं प्रॉपर पाठ नाही झाला आहे, म्हणजे प्रॉपर मला त्याची लय पण येत नाही. म्हणजे लय सूर ताल पण येत नाही. पण मी तुम्हाला म्हणून दाखवतो. किबले के ठोर पात शाहजहाँ वाको कैदो कियो, मानो मके आगी लाई है. बड़ो भाई दारा को पगरी के मार डारिया महरहू नाही माको जागो सगो भाई है. खाई के कसम त्यो मुराद को मनाई लियो, फेरी ताहू साथ अति घिने ते ठगाई है. भूषण सुकबी कहे सुनो नवरंग जेब ऐसे की आणि ती करी पातशाही पायी है. याच्यामध्ये काय म्हणतो माहिती आहे का भूषण, की पादशाह शहाजहानला तू मारून टाकलं, म्हणजे कैद केलं मक्केमध्ये. आणि तुझा जो मोठा भाऊ आहे दारा, म्हणजे दारा शिको त्याला म्हणायचे, म्हणजे दारा शिको त्याचं नाव होतं. म्हणजे दाराला पकडून तू मारून टाकलं, आणि तो तुझा सख्खा भाऊ होता. आणि नंतर खाई कसम आणि जो मुराद होता, मुराद बक्ष, त्याला मनवलं. आणि मग नंतर भूषण म्हणतो, असा तू नवरंगाचा नवरंग जेबे म्हणून तुला आणि तू पातशाही घेतली, म्हणजे तू सिंहासनावर बसला. हे सगळं करून तू सिंहासनावर बसला. मस्त मोसंबीची झाडं वगैरे लावली आहेत. अरे मी अरे भाऊ, येशील चावशील बाबा, अवघड व्हायचं. आधीच 4 वॅक्सिन घेऊन बसलोय मी कुत्र्या चावण्याच्या. परत घ्यावं लागेल, डोक्याला ताण. कुत्री मला ओळखत नाही. अरे हा बरोबर आहे, मी चष्मा लावलाय. झाडांना पाणी चालू आहे, दाखवतो तुम्हाला. मस्त ठिबकनी पाणी चालू आहे झाडांना. ही मोसंबीची झाड आहे. आंब्याला चेक करतोय मी. इथे पण एक आंबा आहे, हे कलमी आहेत. कोणत्या आंब्याला किती आंबे आले, काय आंबे आले. आंब्याला पण बाहेर फुटला नाही रे. तिकडच्या आंब्याला आहेत आंबे. मागच्या वेळेस या सागवानांची कटाई करता माझं शोल्डर जरासा डिसलोकेट झालं होतं. ही सागवान सगळी इथून तिथून लावली आहे. पार असलं बेकार झालं होतं ना हा शोल्डर. नंतर म्हणलं नको, सागवानची काटा इथं बिलकुल नको. इकडच्या आंब्यांना आंबे लागले होते, बेकार आंबे लागले. इथनं दाखवतो तुम्हाला. तर जायचंच आहे म्हणा मला. अजून अशी खूप मोठी झाडं आहेत की त्यांना आंबे लागले असतील. हा बघा, इथलं बघा तुम्ही, कसले आंबे लागलेत. हा जो आंबा दिसतोय ना, याला इतकी गोड आंबे येतात ना. पण आता आलेत का नाही काय माहिती. खूप गोड आंबे. वेगळाच आंबा आहे, काय केसर बिसर काय सांगता येणार नाही, पण वेगळाच आंबा आहे. मला बेकार गोड आंबे लागतात, बेकार. हे असं झाड आहे मोठं. नाही ते 2 फांट्याच्या तिथंच. हा पडला ते, तिकडे गेला. पण तिकडे गेला.
मामाने मस्त पाडले. बघ कसला आंबा, कसली बघा ये. हो पिवळा पिवळाचा. अरे बाबा हा इथं अजून एक पडेल खाली. मस्त पडली खाली. काट येत पण याला बरोबर काढा लागेल. आंबे मस्त तिथं ठेवलेत आणि मी मस्त आता हा आंबा एन्जॉय करतो. एक नंबर. कसं आहे काय एक नंबर. कसे मग आंबे. मग ते काही काही जण असे सरळ उडी खाते. सरळ उडी खाते काही. सरळ नाही इथं उभं राहायचं. मला जंप घेतो मला समज बप पाणी. तेव्हा नाही लागत पाणी. तेव्हा नाही लागत. पायाला किती लागणार. सरळ आता नाही खातं करायची बघायचं. जवळ जवळ गेलं जास्त सरळ तुम्ही उडी खाल्ली म्हणजे किती फास्ट माणूस किती स्पीडनं बोलतो. अरे बापरे. इतक्या स्पीडमध्ये इथपर्यंत पण पोहोचून जातं पायपापर्यंत. मग त्या उडी खाते मग बाम पण दिसलं मांडी घालून माझ्या तिथून उभा झालं मांडी घालायची लगेच खाली. उडी मारायचं काही नाही म्हणजे पाण्याची लय भीती वाटते. नाही शिकलो मी तेव्हा. लस मोठा आंबा आहे. शाकीर लागेल ते. लागेल का शाकीर तू. हां ठीक आहे. या आंब्याला पण जरा वेगळेच आंबे आलेत. आलोय मी आता कोठ्यावर. या आंब्याला पण जरा वेगळेच आंबे आहेत पण खूप आंबे आहेत. खूप बेकार. तिकडं पण बघा खाली. चालू आहे आता मी जरा थोडंसं इकडं एक दुसरा आंबा आहे. त्या आंब्याचे पण आंबे बघूयात. पोरं तोडता आहेत आंबे. बघूयात काय हवा हाल हवा. आयुष्य वर्षभरच पिकलेत आंबे. चला चला मस्त आंबे टेस्ट करूया. तशी 12:30 वाजलेत. मला 2 वाजता जेवण करायचं.